साहेबांचा वाढदिवस आहे. आपण कार्यक्रम केला, महाप्रसादचं पण आयोजन केलं आहे. काय देवेंद्रजींच्या वाढदिवसानिमित्त एक नाही अनेक कार्यक्रम या ठिकाणी राबवले आहेत. कारण मुख्यमंत्री साहेबांचं असं म्हणणं आहे की पेपर ॲड करू नका, जाहिराती करू नका, सामाजिक कार्य करा. सामाजिक कार्याच्या स्वरूपात आम्ही गरजू विद्यार्थ्यांना जवळपास आतापर्यंत 50,000 नोटबुक वाटप केले आहे. त्याचप्रकारे आज 22 तारखेला या ठिकाणी सुंदरकांड आत्ता संपलं. त्यानंतर महाप्रसाद आता भव्य असं महाप्रसाद या ठिकाणी आज झाला आहे. आणि ईश्वराने देवेंद्र फडणवीस यांना उदंड आयुष्य द्यावं, यांच्या हस्ते गरिबांची सेवा व्हावी आणि त्यांची पदोन्नती व्हावी आणि ते पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नेहमी राहावे. कारण असे मुख्यमंत्री महाराष्ट्राला नूतन भविष्य याच्या आधी पण कधी मिळाले नाही आणि याच्या नंतर पण कधी मिळणार नाही असे हे मुख्यमंत्री आहेत. याकरता त्यांना उदंड आयुष्य द्यावं व त्यांना उन्नती द्यावी आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप हार्दिक शुभेच्छा. सुंदरकांड करण्याचं आहे कारण सध्या अशा उपाय आहे, चर्चा सुरू आहे. केंद्रामध्ये जात आहे. हा देवेंद्र केंद्रात जातील तर देवेंद्रजी पंतप्रधान म्हणूनच केंद्रात जातील. मोदी साहेब जोपर्यंत आहे तोपर्यंत देवेंद्रजी केंद्रात जाणार नाही. आणि जर महाराष्ट्र बोलून देवेंद्रजी गेले तर महाराष्ट्राचा हा विकास थांबेल अशी स्थिती आहे. विदर्भाचा विकास थांबेल, नागपूरचा विकास थांबेल. तर सर्वात आधी तर देवेंद्रजींची गरज नागपूरला, महाराष्ट्राला, विदर्भाला आहे. तर देवेंद्रजी आता काही केंद्रात जाणार नाही. जेव्हा ते केंद्रात जातील तर आपली पदोन्नती घेऊनच ते केंद्रात जातील. मोदी साहेबांची आता देशाला गरज आहे. तर जोपर्यंत मोदी साहेब पंतप्रधान राहतील तोपर्यंत कोणी विचारही करू शकत नाही, भावही विचार करू शकत नाही, देवेंद्रजी पण विचार करू शकत नाही. देवेंद्रजींची गरज देशाला आहे आणि महाराष्ट्राला देवेंद्रजींची गरज आहे. तोपर्यंत देवेंद्रजी काही केंद्रात जाणार नाही असं मला वाटतं.